विधिलिखित अधुरी प्रेम कहाणी भाग 2. मी आणि नेहा. आम्ही दोघे जॉबला जात होतो. आई बाबा घरीच होते. आम्ही दोघे नेहाच्या आईकडे लक्ष द्यायचो. काय हवं तेही बघायचो. नेहा घरी आल्यावर आईसोबत किचनमध्ये असायची. आईचं आणि तिचं छान जमत होतं. नेहाच्या भावाला पण चांगली नोकरी मिळाली होती. आमच्या लग्नाला तसे 3 वर्ष उलटले होते. आता आम्ही पण बाळाचा विचार करू लागलो. आम्ही डॉक्टरकडे गेलो. रिपोर्ट्स काढले. तेही नॉर्मल होते. काही दिवसांनी आम्ही ट्रीटमेंट घेतली. मग 2 IUI झाले तरी बाळासाठी आम्हाला यश येत नव्हते. आमच्या आता लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली. मग मी नेहाला बोललो, नेहा, आता आपण उपचार थांबूयात. बस झालं. कारण तुला होणारा मानसिक शारीरिक त्रास मला सहन नाही होत. त्या रोजच्या टॅब्लेट्स, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, इंजेक्शन, किती त्रास होतो ग तुला. आणि पैसेही वाया जातात, वेळही वाया जातो. त्यापेक्षा आपण दत्तक मूल घेऊयात. त्या बाळाला पण आई बाबा भेटतील. आपल्याला पण बाळाचं सुख मिळेल. त्याला आपण खूप शिकवू. या जगात कितीतरी लोक आहेत ज्यांना मूल होत नाही. मग नेहा बोलली, पण निखिल, आई बाबांना काय वाटेल. मी तिला बोललो, आईबाबांचा तू विचार नको करू, मी आहे ना, समजावून सांगेन त्यांना. नेहा बोलली, निखिल, फक्त एकदा आपण IVF करूया ना, प्लीज. एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. नंतर हवं तर तुम्ही म्हणाल ते करू. प्लीज, माझं एकदा ऐका ना. तिला मी चालेल बोललो, पण एकदाच, फक्त तुझ्या हट्टापायी तुला हो बोलते. नंतर नेहा मला घट्ट मिठी मारली आणि थँक्यू बोलली. आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो. IVF ट्रीटमेंट घेतली. 5-6 महिने ट्रीटमेंट चालू होती. IVF झाल्यानंतर आम्हाला यश आलं. सगळे आनंदी होते. आई नेहाचे लाड पुरवीत होती. नेहा पण आता घरीच होती. तिची आईसुद्धा तिच्या आवडीचं बनवून घेऊन येत होती. खूप छान चाललं होतं. मी देवाचे आभार मानले. खूप प्रयत्नानंतर आम्हाला यश मिळालं होतं. तिला तपासणीसाठी घेऊन जावं लागत होतं, म्हणून आम्ही तिच्यासाठी नवीन कार घेतली. कारण बाईकवरून तिला त्रास होईल म्हणून. ती सकाळी बाबांसोबत राऊंड मारून यायची. आईसोबत कधी घरात, कधी मंदिरात जायची. कधी कीर्तनामध्ये आई घेऊन जायची. मी घरी आल्यावर माझ्यासोबत बसायची, गप्पा मारायची. दिवसभर काय काय घडलं, कुठे गेली सांगत बसायची. 7वा महिना लागला. तिचे डोहाळे जेवण झालं. डॉक्टरांनी तिच्या प्रसूतीची तारीख दिली होती. अजून 1 महिना बाकी होता. मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आलो. मला नेहाने चहा आणून दिला आणि बोलली, निखिल, चला ना, आपण थोडंसं बाहेर गाडीतून फिरून येऊया. मी तिला नाही बोललो. ती हट्टच करीत होती. आईने आवाज ऐकला, निखिल, काय झालं. काही नाही आई. नेहा बघ कशी लहान मुलीसारखी हट्ट करते. फिरायला घेऊन चल बोलते. त्यावर आई बोलली, अरे, आता ती आई होणार, त्यामुळे तिच्यातले हार्मोन्स चेंज होतात. कधी तिला काहीतरी खावंसं वाटणार, कधी फिरावंसं वाटणार. तिचे लाड पुरवायचे. जा, तिला जवळच फिरवून घेऊन ये. जास्त लांब जाऊ नका. मी जेवण बनवते, जाऊन या लगेच. मग मी गाडी बाहेर काढली आणि निघालो. बारीक बारीक पाऊस पडत होता. नेहाने गाणं लावलं आणि काचेतून बाहेर निसर्ग न्याहाळत होती. आम्ही गावात राहत असल्याने आजूबाजूचा परिसर छान आणि शांत होता. माझं लक्ष समोर होतं. क्षणार्धात समोरून भरधाव ट्रक आमच्या गाडीच्या समोर आला. ट्रकचे ब्रेक फेल झाले होते. मी गाडी बाजूला घ्यायचा प्रयत्न करीत होतो. तो माझ्या गाडीला जोरदार धडकला. आम्ही दोघेही जखमी झालो होतो. आजूबाजूच्या लोकांनी आमच्याकडे धाव घेतली. मी कसाबसा उठायचा प्रयत्न करीत होतो. नेहाला आणि मला गाडीतून बाहेर काढलं. नेहा बेशुद्धच होती. तेवढ्यात एक रिक्षा आली. मी नेहाला रिक्षातून घेऊन हॉस्पिटल गाठला. नेहाला लगेच ICUमध्ये घेतलं. तिचं ब्लड लॉस भरपूर झालं होतं. तिला ऑक्सिजन मास्क लावला आणि ऑपरेशनची तयारी केली. नर्सने ॲडमिशन फॉर्मवरती माझ्या साईन घेतल्या. मी खूप घाबरलो होतो. माझ्याही खूप लागलं होतं. बाहेरच्या पॅसेजमध्ये सगळीकडे रक्ताने लाल झालं होतं. मी कसाबसा बाबांना फोन करून सांगितलं. मला पण नर्सने मलमपट्टी केली होती. माझे आई बाबा आणि नेहाची आई
भाऊ हॉस्पिटलमध्ये आले. मी आई बाबांना मिठी मारून रडत होतो. तेवढे डॉक्टर आले आणि बोलले, बाळाला ऑपरेशन करून बाहेर काढावे लागेल. मी बोललो, डॉक्टर, नेहाला काही होऊ देऊ नका, तिला वाचवा प्लीज. मी पण ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सगळ्यांसोबत बसून होतो. मलाही खूप दुखत होतं, पण नेहाच्या पुढे मी माझं दुःख विसरून गेलो होतो. पाऊण तासाच्या ऑपरेशननंतर डॉक्टर बाहेर आले. तुम्हाला मुलगा झाला, पण त्याची हेल्थ क्रिटिकल आहे. त्याला NICUमध्ये शिफ्ट केलं आहे आणि पेशंटला वाचवायचे आमचे प्रयत्न चालू आहेत. पेशंटला व्हेंटिलेटरवरती घेतलं आहे. तुमच्यापैकी एकाने NICUमध्ये जाऊन बाळ बघू शकता. मला उठायची ताकद नव्हती. बाबा बाळाला जाऊन बघून आले. त्यालाही मशनी लावल्या होत्या. माझे अश्रू अनावर झाले. मी देवाची प्रार्थना करीत होतो, देवा वाचव माझ्या नेहाला. माझं ब्लड लॉस झाल्यामुळे माझ्यामध्ये आता शक्तीच उरली नव्हती. मी तिथेच बेशुद्ध झालो होतो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी बेडवरती होतो आणि सगळे माझ्या भोवती बसले होते. मी बाबांना बोललो, बाबा मी ठीक आहे, नेहा कशी आहे? मला डॉक्टरांना भेटायचं आहे. मी लावलेली सलाईन काढून टाकली. नंतर डॉक्टर आले. त्यांनी सांगितलं, तुम्हाला खूप लागलं आहे, उठू नका. नेहा अजून ऑक्सिजनवरतीच आहे. अजून ती सुधारणा नाही झाली आहे. आमचे प्रयत्न चालूच आहेत. वाट बघावी लागेल. बाबा बोलले, बाळ कसं आहे आता? बाळ आता ठीक आहे, त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे. डॉक्टर बोलले. मी डॉक्टरांना बोललो, डॉक्टर प्लीज मला एकदा नेहाला बघू द्या. डॉक्टर बोलले, नाही, आम्ही ICUमध्ये नातेवाईकांना घेत नाही. मी डॉक्टरांना हात जोडून विनंती करीत होतो, डॉक्टर फक्त एकदा मला बघून येऊ द्या. मग डॉक्टर बोलले, जा, पण तेथे जास्त वेळ थांबता येणार नाही. बघून लगेच बाहेर यावं लागेल. मी लगेच त्यांचे आभार म्हणून ICUमध्ये गेलो. नेहा निश्चित बेडवरती पडली होती. तिला मशनी लावल्या होत्या. नाकात तोंडात नळ्या टाकल्या होत्या. सलाईन लावल्या होत्या. इंजेक्शन चालू होते. तिच्याकडे बघून माझं अंतःकरण भरून आलं होतं. मी हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि केसावर हात फिरवत बाहेर आलो. नंतर पोलीस आले. त्यांनी त्या ट्रक ड्रायव्हरला पकडले होते. माझी विचारपूस केली आणि निघून गेले. 2 दिवस होऊन गेले. आता मला थोडं बरं वाटायला लागलं. आई बाबा नेहाची आई हॉस्पिटलमध्येच होते. नेहा व्हेंटिलेटरवरती जीवन मरणाच्या दारात होती. तिने आता अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी आतून पूर्ण तुटलो होतो. नंतर नेहाचे मृतदेह आम्हाला देण्यात आले. मी मृतदेहाला मिठी मारून रडत होतो. मला सगळ्यांनी बाजूला केलं. आम्ही सगळे तिची डेड बॉडी घरी घेऊन गेलो. नेहाची अंत्यविधी झाली. मी मात्र शून्यात नजर लावून होतो. तिचा भाऊ आमच्या बाळासोबत हॉस्पिटलमध्येच होता. नेहाच्या आईला माझ्या आईबाबांनी आमच्याच घरी ठेवून घेतलं. आता 2 दिवस झाले. आई बाबा माझ्या बाजूला आले आणि मला समजावले, बघ बेटा निखिल, तो एक काळ आला होता. आपल्या नेहाला घेऊन गेला. आता तुझं बाळ हॉस्पिटलमध्ये आहे. तो मृत्यूशी झुंजत आहे. तुला सावरायला हवं आपल्या बाळासाठी, नेहाच्या बाळासाठी. मग मी पण माझ्या मनाला समजावलं. मग बाबा आणि मी हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरसोबत बोलणं झालं. बाळामध्ये आता सुधारणा होत आहे. काही काळजी करायचे कारण नाही. तरीसुद्धा 1 ते 1.5 महिना लागेल. मला बोलले, जा NICUमध्ये तुझ्या बाळाला बघून ये. मी गेलो आणि बाळाला बघितलं. मला आता त्याच्याकडे बघून जगावंसं वाटत होतं. मला स्वतःला सावरावंच लागेल. माझं काय झालं तर माझं बाळ अनाथ होईल. मग मी आणि बाबा घरी गेलो. आता मी दिवसातून 2 वेळा हॉस्पिटलमध्ये जात होतो आणि काय असेल तर त्यांना कॉल करायला सांगितलं होतं. आता या सगळ्याला 1 महिना झाला होता. मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.